ओम श्री परमात्मने नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण गंगालहरी या जगन्नाथ पंडितांनी रचलेल्या काव्याचं गंगास्तुतीचं वर्णन ऐकत आहोत. त्यासोबतच वामन पंडित यांनी केलेला समश्लोकी आणि समवृत्ती अनुवादसुद्धा बघत आहोत. मागच्या भागात पहिले 33 श्लोक पूर्ण झाले. आता या भागात 34व्या श्लोकापासून सुरुवात करूया. तर जगन्नाथ पंडित आहेत, ते आपल्याला पापी म्हणवतात. आपल्याकडनं किती मोठे पाप झाले त्याचं वर्णन करतात. त्याबद्दल आईकडे मागणं मागतात की हे आई, आता तू मला पावन कर, तूच या पापांचं नाश करू शकतेस आणि मला या पापांपासून, या तापांपासून मुक्त करू शकतेस. 34व्या श्लोकात सुद्धा गंगेची ही स्तुती आपल्याला बघायला मिळते. गंगेच्या तीरावर कोणकोणते लोक येतात, किती वाईट काम करणारे लोक येतात, किती भ्रष्ट झालेले किंवा किती पापी लोक येतात आणि ती त्यांनासुद्धा कशी उद्धरते याचं वर्णन 34व्या श्लोकात करतात. वधिती विप्रांते सतत गुरुदारात तीरतजे, हरावे स्वर्णाते मलिन मदिरा पानही किजे. महत्पापी ऐसे त्यजिती निज देहांतवतिरी, करीती क्रीडाते कृतमखन राहुनी उपरी. कुठकुठल्या प्रकारचे लोक इथे येतात, तर ब्रह्महत्या करणारे, द्विजा मारणारे, त्यानंतर स्वगुरूच्या पत्नीची अभिलाषा मनात बाळगणारे, मद्यपान करणारे आणि परधन, दुसऱ्याचं धन चोरी करणारे, असे वेगवेगळ्या प्रकारची पापं करणारी सगळी लोकं येतात. आणि लोकांचं काय, ते मेल्यानंतर त्यांची फक्त प्रेत जरी तुझ्या पाण्यात पडलं नाही तर तेवढ्याने सुद्धा दान, यज्ञ हे सर्व केल्याचं जे पुण्य आहे ते त्यांना मिळतं आणि त्यांची जी पाप आहे ती नष्ट होतात. असं हे एक स्तुती गंगेची जगन्नाथ पंडित इथे करतात. म्हणजे काय, तर दान, यश, दान, यज्ञ आणि असे अनेक चांगले चांगले व्रत, मोठी अनुष्ठानं, एवढं करून जे पुण्य मिळतं ते गंगेच्या एका स्पर्शाने मिळतं, असा सांगण्याचा जगन्नाथ पंडित यांचा उद्देश आहे. त्यानंतर एक सुंदर उदाहरण वायूचं इथे देतात ते. तर हा वायू कसा आहे की हा सुद्धा चोरतो आणि हा सुद्धा प्राण घेतो. ते कसं काय, तर वायू काय करतो, फुलांमधला जो सुगंध आहे, फुलांमधला अनेक वेगवेगळ्या जातीची फुलं असतात, जेव्हा वाऱ्याची झुळूक येतं त्याबरोबर तो सुगंध आपल्याला तो सुगंध येतो. आणि तेच वर्णन इथे 35व्या श्लोकात ते करतात. सुगंधा पुष्पाचे हरण नियमे सतक्त, सुगंधा पुष्पाचे हरण नियमे संतत कीजे. वियोगाच्या शस्त्रे क्षतहरिती तत् प्राण हरजे. असा वायू तुझा चलित लहरी योग विभवे. स्वसंचारे माते करी भुवन हे शुद्ध अवघे. किती सुंदर उपमा जगन्नाथ पंडितांनी इथे दिली आहे.
फुलांमधला जो सुगंध आहे त्याचं हरण त्याला चोरतो तो कोण? वायू. आणि आता ज्यावेळेस ती वाऱ्याची झुळूक येतं, मात्र जेव्हा एखादं युगुल हे विरहामध्ये असतं आणि त्यावेळेस हा वायू वाहायला लागला, वारा वाहायला लागला की त्यांचं मन अगदी कासावीस होतं. का? तर त्यांना त्यांच्या सख्याची एकमेकांची आठवण सतावत असते. आणि काही वेळा हा वारा तर इतकी आठवण देऊन जातो की त्या विरहाने व्याकुळ झालेला जो व्यक्ती आहे त्याचे प्राणसुद्धा जातात. म्हणजे काय तर या वाऱ्यालासुद्धा त्या हत्येचं पातक नाही का लागत आहे? म्हणजे चोरी आणि हत्या हे दोनही पातक वारासुद्धा करतो. असा हा वायू महापापी आहे. आणि तो कधी शुद्ध होतो बरं? जेव्हा हा वायू तुझ्या लाटांचा स्पर्श करतो त्यावेळेस तो स्वतः तर शुद्ध होतोच, मात्र पूर्ण विश्वाला जो जिथे जिथे जातो त्या सगळ्या गोष्टी तो शुद्ध करत असतो, त्या सगळ्या गोष्टी तो पावन करत असतो, पवित्र करत असतो. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की वायू केवळ तुझ्या स्पर्शामुळे पावन होतो आणि जगालासुद्धा पावन करू शकतो. असं अफाट सामर्थ्य तुझ्या या पाण्यात आहे आई. आता कसं आहे की जेव्हा बाळ लहान असतं त्यावेळेस त्याला फक्त आईच हवी असते. त्यावेळेस तो दुसऱ्या कुणालाही विचारत नाही. म्हणजे त्याला भूक लागली असेल किंवा त्याला काही दुखत असेल तर त्याला फक्त आणि फक्त आईच हवी असते. ते लहान बाळ आईच्या कडेवर झोपून जातं, शांतपणे निजतं. तसंच वर्णन 36व्या श्लोकात केलेलं आहे की जसं आईपेक्षा अजूनही कितीतरी मोठी कुटुंबीय आपल्या घरात असली तरी बाळाला मात्र आईचाच हेवा असतो. तसंच 36व्या श्लोकात ते म्हणतात, किती या लोकांच्या स्थितीस सुमती सांग करीती, पवित्रात्मे कोणी सतत परलोकास जपती, कृपा पांगे तुझ्या सुखरूप निजे मी धणीवरी, समर्पूनी लोक द्वय जननी चिंता तुझवरी. आता बघ की असे कितीतरी लोक आहेत की जे आपल्या चांगल्यासाठी, आपल्याला चांगली गती व्हावी, चांगली गती मिळावी, पुण्य व्हावं यासाठी नेहमी झटत असतात. आणि काही जण असतात जे यज्ञ याग उत्तम असं आचरण करून परलोकाची आवड धरतात. पण मी कसं आहे, इहलोक आणि परलोक या दोन गोष्टी सांगितल्या जातात. इहलोक म्हणजे आत्ता जो आपण भोगत आहोत मृत्यूलोक तो, आणि परलोक म्हणजे स्वर्ग किंवा दुसऱ्या ह्या ठिकाणाहून दुसरं जे ठिकाण ते परलोक. तर मी हा जगन्नाथ लोक जसं दोन ठिकाणे म्हणजे इहलोक आणि परलोक दोघंही त्यांना साधायचे असतात, तसं मात्र मी या दोन्ही लोकांचा भार तुझ्यावर टाकून दिलेला आहे. आणि मी कसं आहे तर तुझ्या काठाशी सुखाने नेहमी मी इथेच निजलेला आहे, असे जगन्नाथ पंडित म्हणतात. खरं तर ज्या संप्रदायामधील आपण आहोत, विष्णू भक्त असो, तर आपल्याला त्या नामाशिवाय दुसऱ्या कशातही गोडवा वाटत नाही. तसंच हे आहे की गंगेला जगन्नाथ पंडितांनी आई मानलं आहे आणि आता त्याला दुसरं कुठलेही लोक किंवा कुठल्याही भोगाची इच्छा राहिलेली नाही. तो दोनही लोकांचा भार माता गंगेवर टाकून शांतपणे तिच्या तीरावर झोपलेला आहे. आता गंगा म्हणते की किती वेळ तीच प्रार्थना करणार, बरोबर ना? आत्तापर्यंतच्या सगळ्या श्लोकात तेच सांगतात
की मी किती पातकी आहे, मला या पापातून मुक्त कर, पापांचा नाश कर, तू पावन आहेस, पवित्र आहेस. मग गंगा म्हणते, किती वेळ तीच प्रार्थना करतोस? जर एवढी प्रार्थना करायची होती मग पापच तरी का केलं? का केलं आई? कारण एखादी गोष्ट मनुष्य जेव्हा पहिल्यांदा करतो ना, त्यावेळेस तो जरा मनातून विचार करत असतो, हे बरोबर आहे का नाही एखादी चुकीची गोष्ट करण्यापूर्वी. दुसऱ्या वेळेस वाटतं की पहिल्या वेळेस केलेलं तेव्हा तर काय झालेलं नाही आहे. म्हणजे एखादा चोर असेल तर दुसऱ्या वेळेस तो काय विचार करतो, पहिल्या वेळेस तर केलेलं तेव्हा आपण सुटलो आहे, मस्त आपल्याला व्यवस्थित सगळं झालं आहे, तर ह्या वेळेस करून बघूया. तिसऱ्या वेळेसही असंच होतं. असं करत 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 त्याला इतकी सवय होते की आपण करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे हा विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाही आणि तो त्याचा स्वभाव बनून जातो. तर हा स्वभाव सोडणं खूप कठीण आहे आई. त्याचंच वर्णन 37व्या श्लोकात केलेलं आहे. जगी जे का प्रात्यादिक अधम हे देह प्रकटले, तया रक्षावेही अविट करुणा तुझ नटळे, सुटे ना तै सेची दुरित विषयी प्रेम मजकी, स्वभावाते कोणी त्यजिजनी अशी गोष्ट लटकी. तर आता मला सांग की तुझ्याकडे किती जरी दुरात्मे आले, अधम, पतित, पाखंडी, असंस्कारी, कुकर्मी, भ्रष्ट असे लोक तुझ्याकडे आले तरीसुद्धा तू तुझं प्रेम कमी करणार आहेस का? तू उद्धार तर करणारच ना त्यांचा, कारण तो तुझा स्वभाव आहे. त्याप्रमाणे पाप कर्म करणे, पापाविषयी विचार करणे याबद्दलचं माझं प्रेमही सुटू शकणार नाही आई. कारण स्वभाव सोडणं आपल्या सर्वांनाच खूप कठीण जातं. असं 37व्या श्लोकात जगन्नाथ पंडित म्हणतात. यानंतरचा श्लोक 38वा. जटा शंभू नृत्ये हळूच हलती विचिमधी, तुझ्या तेची जाणो भुज करीती लास्योचित विधी, महादोले वाजे जळणी करतो तो चढमरू, असा तुझा नृत्योत्सव जननी तापा प्रतिहरू. तर काय वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस शंकर आपला डमरू घेऊन नृत्य करतात, तांडव करतात, त्यावेळेस काय होतं की ही जी गंगा आहे, त्यांच्या डोक्यावर जी गंगा त्यांनी धारण केलेली आहे, तिच्या धारासुद्धा नाचायला लागतात. आणि त्या कुठे कुठे जातात तर वेगवेगळ्या बोळांमध्ये, वेगवेगळ्या दगडांवर, वेगवेगळ्या शिलांच्या आतमध्ये छोटे छोटे जे विवर आहेत, मोठे विवर आहेत, त्यांच्यामध्ये ते त्या लाटांचं पाणी जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, एक ध्वनी निर्माण होतो. आता त्यामुळे आई हे तुझंच नृत्य आहे, खरं तर हे तुझंच नृत्य आहे आणि हा ध्वनी हा जणू काही त्या डमरूचा कडकडाट आहे, असं हे तुझं तांडव नृत्य आहे, असं वर्णन जगन्नाथ पंडित इथे करतात. आणि तुझं हे तांडव नृत्य, तुझ्या या मोठमोठ्या लाटा आहेत नाही, अशाच लाटा माझ्यासारख्या पातक्यांचं पाप नष्ट करण्यास कारणीभूत ठरतात. छोट्या छोट्या लाटांनी आमचं पाप धुतलं जाणार नाही आई. तेव्हा या तांडव नृत्याच्या ज्या लाटा आहेत त्या आमचं ताप हरण करू, असं जगन्नाथ पंडित म्हणतात. 29वा श्लोक. तुझे ठाई ठेवी निज कुशल चिंता निशिदिनी, तया माते तेव्हा त्यजशी विषमी विश्वजननी, अनाथ स्नेहाळे त्रिजगी
तई विश्वासची बुडे, निराधारी झाले सहज मग कारुण्य उघडे. तुझे ठाई ठेवी निज कुशल चिंता निशिदिनी. माझ्या निज म्हणजे स्वतःच्या, कुशल म्हणजे आपलं जे कुशल आहात का असं आपण म्हणतो, त्या सर्व कुशलाची चिंता, काळजी निशिदिनी रोज सदा सर्वदा तुझ्या ठाई ठेवलेली आहे. तर आई, माझ्या सगळ्या चांगल्याची म्हणजे माझं चांगलं व्हावं, माझं कुशल व्हावं याची जी चिंता आहे ती मी तुझ्या एकट्यावर टाकून राहिलेलो आहे. आता जर तू या कठीण समयामध्ये, माझ्या या अंतसमयामध्ये मला सोडून जाणार असशील तर आई, मला हे पूर्ण विश्व किती आणि किती निराधार वाटू लागेल याचा विचार तरी करता येईल का तुला? कारण या जगामध्ये मी फक्त आणि फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तूसुद्धा माझी उपेक्षा केलीस ना आई, तर या पूर्ण जगामध्ये, या त्रिभुवनामध्ये माझा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल आणि तुझी दयासुद्धा अकपट असते हे मी मान्य करू शकणार नाही. तेव्हा ही गोष्ट मला तुझा आधारसुद्धा निघून जाईल आणि मला निराधार वाटू लागेल याचा विचार कराई आणि लवकर प्रकट हो. 40वा श्लोक. अलिंगी जय प्रेमे गिरीश शिरी जैसी नत शिरे, श्री अंबे चाते जवल हरिचे नीर उतरे, तया ते हस्ताब्ज असुडी नगभू रक्तनयना, अशी सा पत्नीची विदित तव लीला त्रिभुवना. तर इथे एक सुंदर वर्णन केलं आहे की या गंगेला कुणाकुणाचा स्पर्श झाला. सर्वप्रथम विष्णूंच्या पदापासून निघाली. दुसरा, त्याच्या आधीही कुणाचा स्पर्श होता? ब्रह्मदेवाचा, कारण ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये ती होती आणि ब्रह्मदेवानेच विष्णूंचे चरण धुतले, तेव्हा ब्रह्मदेवापासून. त्यानंतर विष्णूच्या पायाला, विष्णूच्या पायापाशी कोण असतं? लक्ष्मी, त्यामुळे लक्ष्मीचा स्पर्श. तिला धारण कोणी केलं आहे? तर महादेवांनी धारण केलं आहे, त्यामुळे महादेवांचा स्पर्श. आणि पुढे ते म्हणतात की तुला जगदंबेचा सुद्धा स्पर्श झाला आहे. ते कसं काय बरे? ज्यावेळेस पार्वती आपल्या पतीसोबत प्रेमाने सोबत बसलेली आहे, मांडीवर बसलेली आहे, त्यावेळेस ज्यावेळेस शंकराच्या जटांमधून तू उडी घालून खाली येते आणि त्यांच्या कपाळावर वाहू लागते, त्यावेळेस त्यांच्या कपाळावर लागलेलं पाणी पार्वतीला दिसतं आणि तिला राग येतो. ती तुझ्याकडे बघू लागते मत्सराने आणि त्यावेळेस ती आपल्या हाताने चिडून कपाळावरचं ते पाणी आपल्या हाताने पुसते. तर त्यामुळे काय होतं? तर तिचा स्पर्श, जगदंबेचा स्पर्श गंगेला होतो. आणि अशा ज्या लहरी आहेत जिला जगदंबेचा सुद्धा स्पर्श झाला आहे, त्या तुझ्या लहरींचा विजय असो, असं खूप सुंदर वर्णन 40व्या श्लोकात करतात. 41वा श्लोक. शरण्ये लोकाला शरण तुझ येथेच करणे, उपाधिस्व्यासंगा स्तव पर अभिष्ठा वितरणे, मदात्मा हा माते शपिल तुझ निष्पाप वदतो, स्वभावे त्वद्रूपी अतुल अनुरागासी धरतो. आता आई, तुला या जगात किती लोक शरण येतात याची खरोखर गणतीच नाही. आणि या सर्व लोकांच्या पापाचं कारण न विचारता तू प्रत्येकाला पापमुक्त करतेस. पण हे गंगे, हे आई, मी तुला खरं सांगतो, शपथ घेऊन सांगतो,
की मी ह्याच्यासाठी आलो नाही आहे. म्हणजे तुझ्याकडे येणारी लोक पाप दूर करण्यासाठी आणि तुझ्याकडून काहीतरी घेण्यासाठी येतात. पण खरं सांगू का, मला हे सगळं नको. मी खरं कशासाठी आलो तर मला तुझ्याविषयी स्वभावताच निस्वार्थ प्रेम वाटत आहे, कारण तू माझी माता आहेस. म्हणून ते म्हणतात, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की माझ्या अंतरात्म्याला मात्र तुझ्याविषयी स्वभावताच प्रेम वाटत आहे, म्हणून मी इथे तुझ्या काठाशी येऊन थांबलेलो आहे. आज 7 श्लोक झाले आहेत, 34 ते 41. या पुढच्या श्लोकांचा विचार उद्याच्या भागात करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. श्रीराम.